नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज सकाळी सकाळी पहाटे लवकर उठलेली होती, कारण आज नवनाथ पारायणाचा 9वा दिवस होता आणि आज उद्यापनही होते. उद्यापन सांगतात तुमच्या भागात जे काही म्हणत असतील ते, ज्या त्या भागानुसार वेगळी पद्धत असते. तर इथं सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ असं बाहेरचं झाडून वगैरे घेतलं आणि इथं आता 5:45 वाजलेले होते बाहेरचे. खूप छान वातावरण झालेलं होतं. पूजा वगैरे सकाळी केली, ग्रंथ वगैरे लगेचच वाचून घेतला आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली. आज नवनाथ पारायणाचा 9वा दिवस आहे. आज उद्यापन आहे. उद्यापन सांगता समाप्ती असं काही भागात म्हणजे वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळं म्हटलं जातं. कामाची जास्त धावपळ असणार आहे आणि आदेश झोपलाय तोपर्यंत मला सगळं हे करून घ्यावं लागणार आहे. बऱ्यापैकी स्वयंपाक आवरत आलेला होता, मदतीला तर कोणीच नव्हते. हे सगळे मी एकटीच करत होते, पण होतं की नाही असं एक प्रेशर झालं होतं आणि त्यात आदेशची मध्ये लुडबुड असायची. तर बऱ्यापैकी आता झालेला आहे सगळा स्वयंपाक. भात, भाजी, चपाती, पापड असा साधा स्वयंपाक केलेला आहे. जास्त काही हे केलेलं नाही. नंतर उडीद वडे आणि बटाटा कांदे भजी, उडीद वडे आणि कांदा भजी केलेले आहेत. तर आता 9:30 वाजले तरी घेतले सगळं आवरून. 10:30 पर्यंत मुलांना बोलवलेलं आहे. म्हटलं 12च्या अगोदरच आता जेव घालून घ्यावी मुलं. सगळं तर आता आवरून झालेलं होतं, फक्त शिरा करायचा बाकी होता. तो पाठीमागे ठेवलेला होता, गरम करावं म्हटलं. उगीच कशाला अगोदर करून ठेवायचं आणि करायला जास्त वेळही लागत नाही. आता पूजा वगैरे झालेली होती, वाचन हे सगळं झालेलं होतं. पुन्हा एकदा आता आरती करायची होती. इथंपर्यंत व्यवस्थित शूट घेतलं, पण नंतर एवढी घाई गडबड झाली मुलं लहान असल्यामुळे तिथून पुढचं काही मी शूट घेतलं नाही. ठरवलं तर होतं की खूप छान सगळं शूट वगैरे घ्यायचं, पण जे काही घेतलं ते सगळं नंतर परीनं शूट घेतलेलं आहे. म्हटलं जेवढं काही शूट घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि तशाच आठवणीही राहतील. माझं इकडं आवरतच तोपर्यंत मुलं यायला सुरुवात झाली होती. मुलं सांगितलेल्या वेळेपेक्षा खूप लवकर आलेली होती, त्यामुळे थोडीशी माझी इथं गडबड उठली होती. आणि बघता पारायणाचा 9वा दिवस कसा आला हे समजलेच नाही. पूजा वगैरे केल्यामुळे खूप छान वाटत होते. या शेजारच्या काकू आहेत, आल्यानंतर त्यांनी मला खूप मदत केली. ते त्यांच्या नातवाला घेऊन आलेले होते. एकदम 2.5 वर्षाचा छोटासाच आहे. जेवायला बसवायच्या अगोदर सगळ्यांचे पाय धुतले, पूजा वगैरे करून घेतले आणि टिळा भस्म लावल्यानंतर एवढी छान दिसत होती मुलं की खूप सुंदर दिसत होती आणि एकदम छोटी असल्यामुळे एकदम निरागस अशी वाटत होती. म्हटलं ह्या सगळ्या आठवणी जपून ठेवायच्या, त्यासाठी मग मी कुठे जास्त एडिट केला नाही व्हिडिओ. माझ्या इकडे मुलांचे पाय वगैरे धुवून होते तोपर्यंत काकूने इकडे ताटं करायला सुद्धा सुरुवात केली होती. आणि हा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. जेवण झाल्यानंतर मुलांना टोपी गमजा वगैरे घालायचा होता. आदेशलाही घालायचं होता, पण तो जास्त रडतच होता. हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.